जय शंभूनारायण मित्रांनो, सुप्रभात, गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज आहे 31 मार्च आणि हा व्लॉग 1 असेल आपल्या चॅनलचा। व्हॉट? आणि या ज्या आपल्या चॅनलचं नाव आहे नुसता त्रास। आज 31 मार्च फायनान्शियल इयरचा आपला शेवटचा दिवस तो साजरी करायला मी निघालोय भीमाशंकर ट्रेकला। तुम्ही विचार करत असाल मी आता व्लॉग का स्टार्ट करतो इकडे येऊन, तर असा विषय आहे की मी सकाळी थोडा लेट निघालो, घाई गडबड झाली, धावपळ झाली, तर तेव्हा शूट करता नाही आलं। तर आता तुम्ही पाहू शकता मी नेरळ स्टेशनला आहे। इथून मी आता निघेन ऑटो पकडून, थोडा नाश्ता वगैरे करेन। तर बाकीची इन्फॉर्मेशन जी काय आहे ती मी तुम्हाला नंतर ट्रेक स्टार्ट केल्यानंतर देईन। तर मग तुम्ही एन्जॉय करा। आपला जो व्लॉग असेल हा लॉंग फॉर्मॅट असेल, सो एन्जॉय करा तुम्ही। भेटूया थोड्या वेळानंतर। हां, तर मित्रांनो मी आता बेसला पोचलो आहे। म्हणजे आता एक्झॅक्ट मी दाखवतो तुम्हाला। इथून मी बेस होता तिथे खाली ऑटोने उतरलो आणि तिथून चलत आता मी आलो आहे। मी ट्रेक स्टार्ट केला आहे बेसिकली। तर तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो ट्रेक प्लॅन होता तो मी अचानक केला। येस, इट इज़ अ सोलो ट्रेक। मी एकटा आलो ट्रेकिंगला फर्स्ट टाइम आणि मम्मी पप्पांनी फायनली मला परमिशन दिली एकटा ट्रेक करायची। जे मी लास्ट आपल्या शुभारंभ व्लॉगमध्ये बोललेलो की ते मला परमिशन देत नाही, तर ते असं काही नाही आहे। दॅट वॉज जस्ट अ फन पार्ट। ते मला परमिशन देतात असं ट्रेक वगैरे करायला आणि तसंच आज मी आलो आहे। तरी ॲज युजल परत सॉरी, माझा स्टोरेज फुल झाला, तो खाली गेला मी। हां, तर आपण होतो मी नेरळ स्टेशनला उतरलो। इथे थोडीशी चौकशी केली की म्हणजे बस आणि ट्रेन, बिकॉज मी जसं आधीच्या रील्समध्ये म्हणजे ज्या इन्फॉर्मेशन मी वाचल्या होत्या त्यामध्ये बेसिकली ऑटोच जास्त होतं, बसचं काही इन्फो नव्हता। बट बससुद्धा आहेत, पण मी ऑटो प्रेफर केली। बाहेर आलो नेरळ स्टेशनवरून आणि ऑटो बघितली। तर जर तुम्ही ग्रुप जास्त असेल तर तुम्हाला परवडेल। एक सोलो ट्रेक जर तुम्ही करत असाल तर थोडंसं कॉस्टली पडेल, तुम्हाला कॉस्टली वाटेल। बट जर तुमचं कॅपॅसिटी असेल बार्गेन करायची तर तुम्ही करू शकता। तर ऑटो मी बघितली, ऑटोमध्ये मला ते पहिले तर 650 काय 750 रुपये बोलले। बट देन मी थोडं बार्गेन करून त्यांना 500मध्ये कन्व्हिन्स केला। आणि डिस्टन्स खरंच खूप लांब आहे, कारण जवळजवळ 1 तास 15 मिनटं लागली नेरळ स्टेशनवरून खांडस विलेज, जे बेस विलेज आहे खांडस गाव, तिथे यायला। सो आता मी खांडसवरून माझा बेसवरून ट्रेक स्टार्ट केला आहे। जस्ट मी कंटिन्यू केला ट्रेक आणि ट्रेक कंटिन्यू केल्यावर मी पुढे येता क्षणी हे पाहिलं, तर बघा तुम्ही एकदा, हे बघा, हा इथे पसरलेला कचरा आहे। तर मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना, तुम्ही कुठेही ट्रेक करायला याल किंवा कुठेही असं बाहेर जाल तर प्लीज असा कचरा करू नका।
ते प्लास्टिकच्या प्लेटी किंवा रॅपर जे काय आहे ते प्लीज आपल्याकडे ठेवून द्या आणि जिथे कुठे कचऱ्याचा डब्बा दिसेल तिकडे टाका. सो इट्स अ हंबल रिक्वेस्ट, एक छोटीशी विनंती आहे सगळ्यांना की अशा बाहेर फिरताना तुम्ही कुठेच असा कचरा करू नका. तर काही ठिकाणी असे मार्किंग्स आहेत जेणेकरून वाट चुकली नाही पाहिजे. सो इथून आता मी चालतोय. तर इथून गणेश घाटचा रस्ता आपण सुरू करतोय. हे आहे तिथला बोर्ड, तुम्ही पॉज करून वाचायचं तर वाचू शकता. गणेश घाट ते भीमाशंकर पदरवाडी मार्ग, भीमाशंकर अभयारण्य 2. तर इथे काही लिहिलेलं आहे, तुम्ही पॉज करून बघा आणि इथून आपण प्रॉपर आपली ट्रेक स्टार्ट करतोय. आता जे होतं ते बेस विलेजपासून होतं आणि हा आहे सध्याचा व्ह्यू. छान असा कोहळं ऊन आहे. या घाटाला गणेश घाट बोलण्याचं कारण म्हणजे हे गणेश मंदिर. तर इथून आपण प्रॉपर ट्रेक, जी मेन ट्रेक आहे ती इथून स्टार्ट होणार. मी मगापासून मेन ट्रेक बोलतोय. सो इथून ती स्टार्ट होते. हे गणपती मंदिर आहे आणि या मंदिरामुळेच या घाटाचं नाव गणेश घाट असं आहे. तर आपण आता जाऊन बघूया हे मंदिर कसं आहे. हे जेव्हा तुम्ही लांबून पाहाल ना, खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला, खूप जास्त प्रसन्न वाटेल. समोर तुम्ही पाहू शकता की आता हा जो आहे तो पदरगड आहे आणि आता रस्त्याला 2 फाटे फुटतील. एक जाईल भीमाशंकरकडे आणि एक जाईल पदरगडकडे. आपल्याला भीमाशंकरची वाट पकडायची आहे. ओके, सो बऱ्याच वेळानंतर ब्रेक घ्यायला थांबलो आहे. इलेक्ट्रोल पावडर थोडीशी पाण्यात. अजून भरपूर बाकी आहे. अप टिल नाव इट इज फाईन, गुड, वेल अँड गुड. आय एम सॉरी बट मला कॅमेरामध्ये बघून बोलायची सवय नाही आहे. मित्रांनो, जस्ट मी गणेश घाट पूर्ण करून आता रूम शोधतो इथे वरती. थोडंसं पाणी घेतलं. खूप दमलो आहे. खूप मोठा ट्रेक होता, अनएक्सपेक्टेड होता, एकदम खूप मोठा ट्रेक होता. सध्या मी इथे रूम शोधतोय, मंदिराकडे जातोय. मंदिराकडे जाता जाता बघतोय की रूम अवेलेबल आहेत का कुठे. ऊन लागतंय, 12 वाजून गेलेत, ऊन लागतंय. मी इथे वरती पोचलो कदाचित एक 11:30 पोचलो असेल. म्हणजे 3.5 ते 4 तासाचा हा ट्रेक होता पूर्ण. 3.5 ते 4 तास कंटिन्यू नाही केलं, बट मध्ये मध्ये ब्रेक घेत गेलं. ही लाईन कदाचित इथून आहे. आज रविवार आहे म्हणून ही गर्दी एवढी. लेट्स सी रूम भेटतो का.
बराच वेळ थोडासा असं सर्च करून मी मंदिराजवळ आलो आणि तिकडे मला एक रूम भेटला आहे. सो हा आहे रूम नंबर 2. बेसिक छोटा रूम आहे. हा आहे इथे, हा रूम आहे, छोटा रूम. ठीक आहे. सगळे रूम इथे जितके पण वरती आहेत आपल्या इथे डेपोजवळ, ते सगळे ऑलमोस्ट 2500 वगैरे असं आहे. आणि मी इथे मंदिराजवळ आलो बिकॉज मी यूट्यूबवर बघितलेलं की मंदिराजवळसुद्धा रूम आहेत. सो मी जस्ट सर्च करत आलो तर इथे एक राम मंदिर आहे. त्या राम मंदिरच्या वरती भक्त निवास आहे. सो भक्त निवासचा हा रूम आहे. याची प्राईस 800 to 1000 मध्ये आहे. फक्त तुमचं आधार कार्ड आणि थोडंसं फॉर्मॅलिटीज आहेत नॉर्मली. बट रूम कसा वाटला तुम्हीच सांगा. छोटा रूम आहे आजच्या दिवसासाठी, फक्त राहण्यासाठी. टॉयलेट बाथरूम जे आहे ते बाहेर आहे आणि ते सुद्धा स्वच्छ आहे. तर रूममधून खाली चालत आलो. चालत आल्या सगळ्यात पहिले दिसणारं दृश्य ते म्हणजे डायरेक्ट मंदिराचं आहे. डिरेक्ट मंदिर. कसलीच चिंता काय न करता सरळ मंदिर. हा मंदिराचा परिसर, हे डिरेक्ट मंदिर. म्हणजे सिरियसली खूप भारी वाटतं मला की माझी चॉईस आहे मंदिराजवळ रूम घेण्याची. खरंच जबरदस्त. आत्ताच जरा पाठ टेकवली, बरं वाटलं. पण मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्य म्हणजे भीमाशंकर वाईल्ड लाईफ सँच्युरी, ही जी ट्रेक आहे ती ट्रेक मला कंप्लीट करायला जवळजवळ 3.5 ते 4 तास लागले. मी मॉडरेट लेवल ट्रेकिंग करतो मोस्ट ऑफ तरी. बट ॲज अ बिगिनर मी नाही सजेस्ट करणार तुम्हाला, बिकॉज खूप मोठी ट्रेक आहे. जवळजवळ म्हणजे 4 तासाची ट्रेक आहे. तरी मी छोटे शॉर्ट ब्रेक्स घेतले मध्ये, जास्त मोठे ब्रेक्स नाही घेतले. खूप कमी पाणी पियालो, म्हणून आता बिस्लरीची मोठी बॉटल घेतली आहे. टँग आणि इलेक्ट्रॉल तर चालूच आहे, सिप पित होतो. बट ॲज अ बिगिनर जर तुम्ही कोणाला घेऊन येत असाल, सो बिगिनर्सची ट्रेक नाही आहे, कारण स्टीप खूप आहे. म्हणजे अशी चढण भरपूर आहेत. काही ठिकाणी खूप खडतर रस्ते आहेत, खूप खडतर रस्त्यामध्ये. एक गोष्ट चांगली आहे की वाट तुम्हाला समजत जाईल आणि तुम्ही चालत राहाल. बट मंदिर यायला खरंच खूप वेळ लागतो.